રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ રામ હરે હરે રામ રામ હરે હરે હરે
कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे रघुराज हरे राम हरे महाराज हरे राम हरे महाराज हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की भुक्तिमुक्तिप्रदातारं पंढरपुरवासिनं विलसितञ्च रुक्मिण्या पाण्डुरङ्गं नमाम्यहम् निहारहार घनसार सुधाकराभां कल्याणदां कनकचम्पकदां भूषाम् उत्तुङ्गपीनकुचकुम्भमनोहराङ्गीं वाणीं नमामि मनसा वचसा विभूत्यै आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा पसरी काही जणेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची असपर्वावे श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी कारण करून अशा कृपेने आपण श्री इंद्रायणी मातेच्या तटाकावर माऊलीच्या प्रांगणामध्ये बाबांच्या निर्देशाने आदेशाने हा चालू असलेला अष्टादशा या अष्टादशामध्ये गाथ्याचा विचार करत असताना माझ्याकडे 3752 ते 69 असे 18 अभंग आहेत. आपण या अभंगाचा यथासांग धावत्या स्वरूपात आपण विचार करूया. पहा, अभंग क्रमांक 3752. आम्ही गोवळी रानटे
आम्ही गोवळी रानटे नहो जनातील धीटे शिदोरीचा करो काला एक वाटी तो एकाला खेळो आप आपणाशी आमची ती आम्हापाशी मने मिळाले नेनते तो काकानोबा भोवते. जगद्गुरु तुकोबाराय या मृदंग पाट्या इत्यादी क्रमांकानं आलेले पुढचे हे अभंग आहेत. यामध्ये विशेषतः काल्याचा विषय या पुढच्या अभंगामध्ये आपल्याला दिसतो. तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की या बोलत असताना हे सगळे अभंग जास्तीत जास्त गोपाळाच्या भूमिकेतले आहेत. आम्ही जरी शब्द प्रयोग केला तरी त्या कालचे गोपाळ, मग आम्ही स्वतःही एक गोपाळ रूपानंच जगद्गुरु तुकोबाराय भगवंताबरोबर होते. तेव्हा बोलतात की आम्ही रानटे गोवळी. आम्ही रानटे म्हणजे रानात फिरणारी रानातील गोवळी आहोत. गो शब्द गाईचा वाचक, वळी आणि वळवणे, गाई वळवणारे गुराखी. आम्ही रानातील गुराखी आहोत, गोवळे आहोत. जनातील धीटे नहो. आम्ही जे काही श्रेष्ठ लोक जन आहेत त्यांच्यातील धीट नाहीत. तर आपण पाहिलं धीट म्हणजे अभित्रे भीतीरहित बेडर आम्ही असे नहोत. किंवा धी शब्दाचा अर्थ बुद्धी आहे. मग धीटे आपण याचा अर्थ करणार आम्ही लोकातील बुद्धिमान नहोत. आम्ही गायी वळणारे, आम्हाला शास्त्र इत्यादिकांचं ज्ञान नसणारे सामान्य आम्ही गुराखी आहोत. परंतु आम्ही असे जरी असलो तरी पण शिदोरीचा करू काला एक वाटी तो एकाला. शिदोरीचा आम्ही काला करू. मग आता आम्ही तसे अज्ञानी आहोत, बस गायी वळवतो, परंतु आम्ही शिदोरीचा, आता शिदोरी पाहिली तर आम्ही भाकरीचा काला करतो असाही अर्थ घेऊ शकतो. आणि आपली शिदोरी म्हटलं की जीव ब्रह्मैक्य यांचाही आम्ही जरी शास्त्रात अज्ञानी आहोत तरी पण भगवंताबरोबर आम्ही असल्यामुळे आम्ही शिदोरीचा जीव ब्रह्मैक्याचा एक आम्ही काला करतो आणि एक एकाला वाटितो. एक शब्द मुख्य अर्थाचाही आहे आणि एक शब्दाचे 3 अर्थ आहेत. एके मुख्यान्य केवला. हा मग एक मनुष्य आणि दुसरा पुन्हा एक घेतला तर दुसऱ्या एकचा अर्थ घ्यायचा अन्य. म्हणजे आम्ही एक जण अन्याला म्हणजे एक दुसऱ्याला काला वाटितो. इथे म्हणजे परस्पराला यायचं, पण एक म्हणजे एकटा, एकाला म्हणजे दुसऱ्याला हा काला आम्ही वाटतो. आणि हा एक दुसऱ्याला आम्ही शिदोरीचा, लौकिक शिदोरीचाही काला वाटतो आणि जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचाही काला आम्ही जरी सामान्य असलो तरी आम्ही अशा प्रकारचा काला आम्ही एक दुसऱ्याला देतो. आणि खेळत असताना खेळो आप आपणाशी आमची ती आम्हापाशी. आम्ही आपापसामध्ये क्रीडा करायची झाली तर एक गोपाळ दुसऱ्या गोपाळाशी खेळतो. आम्ही स्वतःशीच आम्ही आपल्या आपणाशीच क्रीडा करतो. एक अर्थ झाला लौकिक. जर दुसरा पहिला श्रुतीनुसार तर आत्मरती हे आत्मक्रीड या रीतीनं जीव ब्रह्मैक्याचा जर काला केला तर आम्ही स्वतःशी आत्मस्वरूपामध्येच आम्ही आमची क्रीडा करतो. आम्ही बाह्य द्वितीयाशी दुसऱ्यांशी क्रीडा करत नाहीत. आमची ती आम्हापाशी, जी आमची आहेत ती आमच्या जवळच आहेत. आमचे असणारे सद्गुण हे आमच्या जवळच आहेत. किंवा आमचं जे सुख आहे आत्मसुख ते आमच्या जवळच आहे, अन्यांजवळ नाही. आणि महाराज अंतिम चरणात बोलतात, म्हणे मिळाले नेनते तुका कान्होबा भोवते. तुका म्हणे
कान्होबा भोवते नेनते मिळाले. महाराज बोलतात की भगवान परमात्म्याच्या अत्र आगच्छन्तु इति महाराजा वदन्ति. कान्होबा भोवते नेनते मिळाले. जे नेनते अर्थात जे या संसाराविषयी अनजान झाले, ज्यांना संसाराचं घेणं देणं राहिलं नाही. नेनते म्हणजेच अज्ञानी असा अर्थ नाही घ्यायचा. संसाराविषयी ज्यांचं ज्ञान नाही आहे असे आम्ही जरी रानटे असलो, हेच कान्होबा भोवती या भगवान परमात्म्याच्या त्याच्या आकाराची वृत्ती करून असे आम्ही राहिलो. या अभंगामध्ये अर्थ झाला. पुढच्या अभंगामध्ये एक आध्यात्मिक गंमत म्हणा किंवा लौकिक गंमत म्हणा एक सांगतात जगद्गुरु तुकोबराय. पहा रे तमासा तुमचा नव्हे येथे लाग, देईन तो भाग आलियाचा बाहेरी. जागा रे गोपाळांनो ठाई ठाई जागा, चाहुलीने भागा दूर मजपासून न रिगता ठावा आम्हा ठावा पाळती या. भया भीत वाया तेथे काय चांच पाल, तुका म्हणे हाता चढे जीवाची, साठी मिटक्या देता गोड मग लागते शेवटे. महाराज बोलतात की तमाशा पहारे, अहो रे संबोधनात्मक आहे, अव्यय आहे की अहो एक तमाशा पहा, एक गंमत ही पहा. येथे तुमचा लाग नव्हे, या ठिकाणी या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुमचा म्हणजे जे काही बहिर्मुख आहेत, या संसाराकडे ज्यांची धाव आहे, अशा बहिर्मुख असणाऱ्या तुमचा या आत्मस्वरूपाशी तुमचा लाग संबंध होणार नाही. म्हणून आपण काय करा की हा आत्मस्वरूपाचा जो काही भाग एक कवळ आहे, हा ग्रास आहे, मी कोणाला देईल. भगवान बोलतात आलियाचा बाहेरी तो भाग देईन. जो बाहेर आला या संसाराच्या आसक्तीतून, जो बाहेर निघाला, संसाराची आसक्ती सोडली आणि संसाराच्या आसक्तीतून जो बाहेर आलेला आहे, अशा त्यांनाच तो मी भाग, आज जो काही जीव ब्रह्मैक्याचा भाग, तो मी हा काला त्यांनाच देईन जे संसाराच्या आसक्तीतून बाहेर आलेले आहेत. म्हणून गोपाळांनो ठाई ठाई जागा रे म्हणतात. गोपाळांनो म्हणजे जीवाला किंवा त्या ठिकाणी गोपाळ आहेत. जसे भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना काय बोलतील, तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जो लौकिक जर पाहिलं तर तुम्ही जर बाहेर आले, एखाद्या घरात आपण गेलो आणि तिथून चोरी करून घेऊन येत असताना तुम्ही तिथून बाहेर आले, तर ज्या बाहेर आलेल्यांना तो दयाचा भाग देईल. अध्यात्मामध्ये आपण संसाराच्या आसक्तीतून बाहेर आलो तर हा आत्मसुखाचा भाग देईन. आणि म्हणतात गोपाळांनो तुम्ही प्रत्येक ठिकाणी सावध राहा. आणि आता गोपाळ असा शब्द आपण अध्यात्मामध्ये घेतला. गो म्हणजे इंद्रिया, त्या इंद्रियांचं पालन करणारे जीव. तर हे गोपाळांनो, जीवांनो, तुम्ही ठाई ठाई प्रत्येक या इंद्रियांच्या ठिकाणी तुम्ही जागे राहा. कारण की ही इंद्रिय कधी साधकाला दगा देतील काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी मनुष्यानं सावध राहावं. म्हणून बघा भगवान परमात्मा गोपाळांना सांगतात की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाग राहा, सावध राहा. आणि सावध राहिल्यानंतर तुम्हाला नंतर ज्ञान प्राप्त होईल. नाहीतर जर तुम्ही या सावध राहिले नाही आणि बेसावध होऊन
विषयांच्याच ज्ञानामध्ये लागले तर पहा चाहुलीने, थोडा अर्थ चाहुलीने म्हणजे चाहुल म्हणजे ज्ञानच, मग आपलं कळणं, मग कोणतं कळणं? या विषयांच्या ज्ञानाने जर आपण जागे राहिलो नाहीत आणि विषयामध्ये आपली प्रवृत्ती झाली, त्या विषयांच्या ज्ञानाने मजपासून दूर भागा. तुम्ही माझ्यापासून दूर जाल. तुम्हाला जर जवळ यायचं असेल तर विषयांचं ज्ञान नसावं, आपल्या अंतर्मुखता असावी. इंद्रियांना आपण आपल्या प्रत्येक ठिकाणी ताब्यात ठेवून सावध राहावं, नाहीतर कामक्रोधाधिक चोर हे कधी अडवतील आणि आपली कधी फजिती होईल काही सांगता येत नाही. म्हणून आपण भगवंताच्या आश्रयानं आपण त्यांच्या प्रार्थना करून सावध राहिलं तर ते कधीच आपल्यावर अतिक्रमण करू शकत नाहीत. भगवान परमात्मा बोलतात गोपाळांना, जीवांना, की जर तुम्ही चाहुलीने विषयांच्या ज्ञानाने मजपासून दूर भागा, माझ्यापासून तुम्ही दूर जाल किंवा माझ्यापासून दूर गेल्यानंतर भागा, शिणाल. भाग गेला, शिग गेला या दृष्टीनं पाहिलं तर तुम्ही भागाल, शिणाल, दुःखी व्हाल. म्हणून तुम्ही सावध राहा. न विगता ठाव आम्हा ठावा पाळतिया, भयाभीत वाया तेथे काय चांच पाल. सांगतात की आम्हा न रिगता ठाव, सांगतात जर आपण ठाव ठिकाण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण प्रवेश केला नाही, आपण आत्माकार, मी जास्त थोडा लौकिक अभंग लागतो आणि तुम्हालाही माहिती आहे, मी बस आध्यात्मिक दृष्टीने लावतो बस का. दोन करायला गेलं तर मग फार टाइम पुढे जात होता. न रिगता ठाव, आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर प्रवेश केला नाही, आत्माकार वृत्ती केली नाही, तर त्या ठिकाणीच आपल्याला व्यर्थ भीती असते. वाया भया भीत, आपल्याला भीती त्याच ठिकाणी असते. परंतु भगवान परमात्मा बोलतात की आम्हा पाळतिया ठावा, या ठिकाणी जे काही रक्षण करणारे आहेत, आपल्या स्वरूपाकडे न जाऊन देणारे, पाळती म्हणजे पालन करणारे, रक्षण करणारे, जे अहंता ममता काम क्रोधाधिक ज्या काही हे रक्षण करणारे आहेत ते आम्हाला माहीत आहेत. म्हणून आपण आपल्या स्वरूपात जोपर्यंत जात नाही तोपर्यंतच या रक्षण करणाऱ्यापासून म्हणजे या परमार्थातून बाहेर आपल्या संसारातून हे बाहेर जाऊ देत नाही. तर जीवाचं रक्षण करतात की हा आमच्या कचाट्यातून सुटला नाही पाहिजे म्हणून हे रक्षण करतात. परंतु जोपर्यंत आपण आत्माकार वृत्ती करत नाहीत, आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करत नाहीत, तोपर्यंत हे रक्षण करतात हे आम्हाला माहिती आहे. परंतु जर तेथेच असला वाया तेथे भयाभीत, त्या ठिकाणी व्यर्थच या रक्षण करणारे जे काही पालन करणारे हे लोक अहंता ममताधिक आहेत, त्यांच्यामुळे या संसारामध्ये व्यर्थच भीती आहे. मग आपण त्यांच्या त्या ठिकाणी कायचाच पाल, त्या ठिकाणी तुम्ही या संसारामध्ये काय शोधाल? शोधून शोधून चाच पडणं, शोधणं. मग काय शोधणार? म्हणजे आपल्याला या संसारामध्ये आपण काहीही पाहू गेलो तर काही एक हाता लागणार नाही. महाराज मग म्हणून शेवटच्या चरणात बोलतात की तुका म्हणे हातात चढे जीवाची साठी मिटक्या देता गोड मग लागते शेवटी. महाराज बोलतात की हे जर आपल्याला तो भाग, तो आत्मस्वरूपाचा भाग जर घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? जीवाची साठी हाता चढे, तो भाग आपल्याला आपला जीवत्वपणा द्यावा लागतो, जीवत्वाचा बाध करावा लागतो. तेव्हा आपल्याला जीव ब्रह्मैक्य रूपी कवळ तो आपल्या हातात येतो आणि मग तो आपल्या हातात आला त्याला मिटक्या देता मग आपण म्हणजे खात असता आपण मुख वाजून खाणं,
मग आता या त्या ग्रासाचा आपण जीव ब्रह्मैक्याचा निरंतर तदाकार वृत्ती करून आपण जीव ब्रह्मैक्याचा अनुभव घेतला असता, म्हणजे मिटक्या दिल्या असता, मग नंतर शेवटी मग गोड लागे, शेवटी आपल्याला गोडी प्राप्त होते, म्हणजे आनंदावाप्ती ही स्थिती मनुष्याला प्राप्त होते. याकरिता हा एक तुम्हाला गंमत, आध्यात्मिक गंमत महाराजांनी सांगितली. पुढच्या अभंगामध्ये अशाच प्रकारे सांगतात की डाई घालून या पोरे त्यांची गुरे चुकविली, खेळ खेळता फोडल्या डोया आपण होय निराळा, मारती माया घेती जीव नाही किव अन्याया, तुका म्हणे तुका कान्होबा मागे तया अंगे कळू आले. आपण सरळ अर्थ पाहिला तर पोरे डाई घालून या, सगळे मुलं गोपाळ त्यांना डावामध्ये घालून त्यांची गुरे वासरं हे सगळे जनावरं इकडे तिकडे भगवंताने चुकवली, कुठेतरी पाठवून दिली. आणि खेळ खेळता सगळ्यांनी एक दुसऱ्याची डोकं फोडली. भगवान परमात्मा त्यापासून वेगळा राहिला आणि ही एक मग एक दुसऱ्याला ही माया ते मारते, जीव घेते, परंतु ह्या अन्याय केल्यामुळे तिला कीव येत नाही. महाराज बोलतात की कान्होबा मागे त्यामुळे हे सगळं आम्हाला कळू आलं. पण याचा आपण आध्यात्मिक अर्थ पाहिला तर डाई, पोरे डाई घालून या, पोरे म्हणजे हे सगळे जीव, डाई म्हणजे या संसार रूपी खेळामध्ये सगळे जीव घातले आणि संसार रूपी खेळामध्ये हे सगळे जीव घालून त्यांची गुरे चुकविली. भगवान परमात्मा म्हणतात की यांना संसारामध्ये आम्ही टाकलं आणि यांची जी काही गुरं इंद्रिय आहेत ती चुकविली. ही आत्माकार होऊ न देता परांचे खाणे वेतरणत स्वयंभू, परमात्म्यानं ही गुरं इंद्रिय ही बहिर्मुख बनवली, ही चूक आत्मस्वरूपाकडे न येऊ दिली, ही बाहेर लावली, विषयांकडे लावली, चुकविली आत्मस्वरूपापासून. मग आता ही इंद्रिय बहिर्मुख झाली, त्यामुळे हे नंतर ही विषयात लागली आणि ही जी काही पोरं होती ही विषयांचाच खेळ खेळू लागली. खेळ खेळू लागली या संसारात, संसाराच्या विषयाच्या खेळात पडली आणि जर एखाद्याला तो विषय प्राप्त झाला नाही मग हिसकी सुरू होते. मग खेळ खेळता मारामाऱ्या सुरू झाल्या आणि फोडिल्या डोया यांनी एक दुसऱ्याची डोकी फोडणं सुरू केली. मग पण इकडे कितीही यांचे झगडा सुरू झाला या जीवांचा, तरी पण स्वतः आत्मस्वरूपानं असणारा परमात्मा तो बाह्य आहे, या संसाराच्या बाहेर आहे. मग आपण होय निराळा, तो स्वतः या संसारापासून वेगळा आहे. मग असे हे जीव संसारात पडले, एक दुसऱ्यांचं जे काही वस्तू ती ग्रहण करण्यामागे लागले, यांचा झगडा सुरू झाला. म्हणून ही जी काही माया आहे, मग आता हे असे करायला लागल्यामुळे ही माया माया मग यांना जन्म मरणाच्या फेऱ्यात पडू लागली आणि माया मारिती त्यांना मारू लागली, त्यांचा जीव घेऊ लागली. माया मारिती आणि जीव घेती. किंवा दुसरा जर आपण पाहिला अर्थ, माया म्हणजे आसक्ती, हे सगळे जीव आसक्तीने एक दुसऱ्याला मारू लागले आणि इतके मारू लागले की जीव घेईपर्यंत मारू लागले. पण मग कारण की त्यांची आसक्ती असल्यामुळे त्यांना एक दुसऱ्यांची या असा अन्याय करताना कीव येत नाही. किंवा ही माया, कारण की ही माया जी आहे, या मायेनं पाहिलं यांनी अपराध केलाय, यांनी अपराध केल्यामुळे ती मारू लागली आणि यांचा जीव घेऊ लागले. मग यांनी अन्याय केल्यामुळे तिला कीव येईना, कारण की यांनी अपराध केला आणि अपराध केल्यानंतर जो काही शिक्षा करणारा आहे त्याच्या अंतःकरणात कीव नसावीच, असेल तर तोच मोठा अपराधी होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी
अन्यायाला त्यांना कीव येत नाही आली नाही. आणि शेवटी सांगतात की तुका कान्होबा मागे तया अंगे कळो आले. या संसारात आम्ही पडलो नाहीत. आम्ही काय केलं, या खेळात न पडता बस आम्ही थोडं कान्होबाच्या कारण कान्होबा भगवान परमात्मा या संसारातून वेगळा आहे. मग आम्ही काय केलं, तो का कान्होबा मागे, मग म्हणजेच मी का भगवान कान्होबाचं भगवान परमात्म्याचं मागे लागलो, त्याचं अनुसरण केलं, त्याची भक्ती केली आणि त्यामुळे ते अंगे कळू आले. स्वरूपतः आम्हाला तो परमात्मा कळून चुकला, त्याचं स्वरूप कळून आलं, म्हणून आम्ही या संसारात पडलो नाहीत आणि आम्हाला या संसारातले या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आता पडावं लागणार नाही. आणि पुढे पहा, अवघेची गोड आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. महाराज बोलतात की आम्ही आता हा जो काही जीव ब्रह्मैक्याचा काला आहे तो ग्रहण करू. सांगतात आता हेच जीव, आता आम्ही हेच खाऊ. म्हणजे हे जे काय आहे, जे तत्व आम्हाला प्राप्त झालं भगवान परमात्म्याचं अनुसरण केल्यानं आम्हाला कळू आलं, तेच आम्ही सेवन करू. सवी आम्ही हेच घेऊ, म्हणजे सवे घेऊ शिदोरी, जी आम्ही बरोबर घेतलेली शिदोरी आहे तीच आम्ही तेच खाऊ. आम्ही बाह्य कोणतंही ग्रहण करणार नाहीत. आणि गोपाळांच्या दृष्टीने राहिलं तर जे काय आम्ही बरोबर जी काय घरची शिदोरी आहे तीच बरं घेऊ आणि आम्ही तीच खाऊ. आणि इथं पाहिलं आम्ही जीव ब्रह्म की हीच शिदोरी आम्ही घेऊ आणि तिचाच निरंतर अनुभव करू. त्या व्यतिरिक्त जी काही सांसारिक संसाराचा सुख आहे, सांसारिक शिदोरी आहे, ती आम्ही घेणार नाही. आम्ही हीच घेऊ. म्हणजे इतराचा निराश करण्याकरता अन्य योग व्यवच्छेदात्मक या ठिकाणी चकार वापरला. तसे 3 आहेत. मी समयानुसार शेवटी सांगेल, मग असं वाटलं तर संपल्यावर. हरी नामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, भगवान परमात्म्याच्या नामाचा आम्ही खिचडी काला ग्रहण करू आणि प्रेमे साधने मोहिला, प्रेमरूपी साधनाने तो आम्ही त्याला एकदम म्हणजे प्रेमरूपी तूपच टाकून तो आम्ही हरिनामाचा खिचडी काला सेवन करू. चवी आणि या हरिनामाचा खिचडी काल्याचा आम्ही ग्रास चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. आणि एक एक घास घेताना चवीने गोडीने आम्ही तो ग्रास ग्रहण करू आणि आनंदाने, आवडीने, प्रेमाने हा ब्रह्मरस, ब्रह्मानंद आम्ही सेवन करू. आणि जसं जसं तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. आणि तो हरिनामाचा खिचडी काला, भगवान परमात्म्याचं नाम, किंवा थोडासा जरी आपल्याला आता जीव ब्रह्मैक्याच्या या स्वरूपाची थोडी, आत्मस्वरूपाची थोडी जरी चावल लागली तर मनुष्य जास्त अंतर्मुख होतो. मग कारण की एकठाच अंतर्मुख होत नाही आहे. जसा जसा अंतर्मुख होतो आणि जसा जसा आपल्याला आत्मस्वरूपाचा आनंद येऊ लागतो तसा तसा मनुष्य नित्य निरंतर त्याच आनंदामध्ये डुबू लागतो. तर महाराज बोलतात की तुका म्हणे गोड लागे, जसं जसं गोड गोड लागतं तसं तसं ही रसना पुन्हा पुन्हा मागते. आपण मग जसं एखादी कधी कधी पुरणपोळ्याचं जेवण असतं, त्यात मग गावाकडे असताना महिला मंडळी ते काय संक्रांत का पता नाही कधी इकडे तिकडे जेवायला कधी जातात, असं वाटतं संक्रांत असेल कधीतरी असेल, मला माहीत नाही. आता पूर्वी होतं आम्ही जायचो होतो आईबरोबर, ते इकडं जेवण जरी केलं 2-4 घरी, पण तरी म्हटलं की असं आता ते असेल सवास नाही, पण कोणतरी असते तिथी काय असते मलाही माहीत नाही आता. मग ते घरी गेले तर इकडं पोट भरलेलं असतं पूर्ण, पण म्हणले अरे गाईचं तूप आहे थोडं घे, थोडं म्हणता 1-1.5 तरी पोळी खाते, तरी पण
चवी म्हणजे गोड लागलं तर अधिक अधिक मनुष्य ग्रहण करतो. तसंच या आध्यात्मिक साधनांचं सुद्धा असं, जसं ज्याला गोडी लागते तो अधिक अधिक त्याच्याकडे लागतो, आणि ज्याला गोडी लागत नाही इथं असलेला एवढं त्याला परमार्थामध्ये कसं तरी होतं, म्हणजे तो टिकतच नाही. तो म्हणतो इथं आल्यानंतर जास्त झोप येते, कारण की पाप तेवढं आहे ना. अगोदर साधना केल्यानंतर हळूहळू पाप कमी होतं. मग झोपणं हे काय पुण्याचं थोडंच लक्षण आहे. आपलं मस्त आपण झोपतो कधी कधी, पण नसावं तसं. अवघ्याची आता नाही बरं का, आमच्या टायमाला तसे होते, आता माहीत नाही आपल्याला, आपण जातच नाही थोडे. आम्ही होतो तेव्हा होते, मधुकरी खाल्ली की झोपायचे. आता पहा अवघे, आणि त्यातली त्यात ती द्वादशी असते ना, त्या दिवशी 100% मला अनुभव आहे त्या 4 वर्षातला. काही खा, द्वादशीचं भोजन केलं त्या दिवशी अभ्यासच होत नाही. काय होतं, असं चक्कर येते आणि मनुष्य झोपूच लागतो. काय होतं ते भगवान जाणे, तुम्हाला माहीत असेल बा. कारण की कोण कुठून आणतं, त्या अन्नाचाही फार परिणाम बुद्धीवर होतो. अवघेची गोड झाले मागेली भरी आले, साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग, थडिये पावता तो वाव, मागे पाहता तो ठाव, तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. महाराज बोलतात की अवघेची गोड झाले. आता आम्ही या जीव ब्रह्मैक्याचा अनुभव घेतला, यावेळेस आम्हाला सगळंच गोड झालं. म्हणजे सगळं जगतच आम्हाला, सगळ्या जगत जिकडे पाहिलं तिकडे केवळ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अशी स्थिती झाली. आणि म्हणून सगळं त्रैलोक्य आनंदानं भरलं, सगळंच गोड झालं का. आणि यावेळी मागिलिये भरते आले, मागे संसारा स्थितीमध्ये आम्ही आनंद शोधला, परंतु आनंदाचा उपभोग कधीच परिपूर्ण झाला नाही. कधीही तो आनंद अपुराच राहिला. म्हणून मागील या संसारातील उणीव ती भरी आले, ती भरून गेली. कारण या स्थितीमध्ये सगळाच आनंद आम्हाला झाला. हे झालं का, कारण सांगतात साह्य झाला पांडुरंग. भगवान परमात्मा आम्हाला याविषयी साह्य झाला, त्यानं कृपा केली म्हणून आमची अशी स्थिती झाली. आणि दिला साह्य झाला आणि दिला अभ्यंतरी संग, या अंतःकरणामध्ये त्याने आपली संगत ह्या दिली. आणि म्हणजे अंतःकरणामध्ये संगत दिली, म्हणजे जीव आणि ब्रह्म हे यांची एकता अंतःकरणात अनुभवतो, अंतःकरणातच होतो. म्हणून आतमध्ये अशी संगत झाली, म्हणून संगत दिली. संगत प्राप्त झाल्यामुळे आम्हाला हे सगळं जगत गोड झालं. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला मग आता हे जगत कसं दिसू लागलं, कारण की आम्ही या जगताच्या पहिलं तीराला प्राप्त झालो. जीवब्रह्मैक्य स्थितीची प्राप्ती होणं म्हणजे या संसाराच्या पहिलं तीराची प्राप्ती होणं. मग महाराज बोलतात थडिये पावता तो मागे पाहता तो ठाव वाव. आम्ही तीराला प्राप्त झाला असता मागे पाहिलं, म्हणजे आम्ही जीव ब्रह्मैक्य स्थितीला प्राप्त झालो, पहिलं तीराला प्राप्त झालो. आणि त्या स्थितीतून मागे पाहिलं तेव्हा तो ठाव वाव. मागे पाहिला असता तो ठाव म्हणजे हे जगतरूपी ठिकाण हे वाव झालं, मिथ्या झालं. या जगताची स्थिती यथार्थ राहिली नाही, परंतु थडिये पावता तीराला प्राप्त झाले असता अशी स्थिती झाली. उदाहरण देऊन शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. ज्याप्रमाणे जागे झाले स्वप्नीचे गेले. जाग झालं असता जसं स्वप्नातले सगळे पदार्थ जातात, तसंच तीराला प्राप्त झाला असता हे सगळे पदार्थ, म्हणजे इथं स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग झाला असता, तीराला प्राप्त झाला असता हे संपूर्ण जगत ठाव हे वाव झाला, मिथ्या होतो. तुझ सवे येतो हरी, आम्हा लाज नाही तरी उचलिला गिरी, चांगतई वाचलो
मोडा आता खेळ गायी गेल्या झाला वेळ फाकल्या ओढाळ नाही तोची आवरा सांग दैवे यमुने शिवांचलो बुडता निलाजिरी आम्ही नाही भय धाक या अनंता खातो आगी माती आता पुरे हा संगाती भोवता भोवेल आम्हा वाटते हे चित्ती तुका म्हणे उरी नाही तो सवे शहाणी या दुरी छंद भोळया भावे अच्छा इकडे इकडे आला. तुझं सवे येतो हरी. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की हे हरी आम्ही तुझ्या बरोबर येतो तुझ्या बरोबर येत आहेत कारण की आम्हा लाज तरी तुझ्या बरोबर येत असताना तरी आम्हा लाज नाही आम्हाला लाज नसली तरी आम्ही तुझ्या मागेच तुझंच अनुसरण करतो. तुम्ही या गोपाळ अवस्थेमध्ये काय काय केलं उचलीला गिरी सांग तई वाचलो. तुम्ही हा पर्वत तुम्ही उचलला गोवर्धन उचलून तुम्ही धरला त्यामुळे सांग आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून त्यावेळी आम्ही वाचलोत. म्हणून हे कृष्णा आता या खेळ खेळत असताना तुम्ही एक करा कारण की मागे तुम्ही आम्हाला वाचवलंय पण आता भुका लागल्यात आता खेळ मोडा त्यावेळेस वाचवलं ना आता उपाशी पोटे मारून चालणार नाही म्हणून बोलतात की मोडा आता खेळ तुम्ही आता हा खेळ बंद करा. तसं अध्यात्मातही लागेल कारण की हा जो संसाराचा खेळ आहे तुम्ही हा मोडा कारण की गायी गेल्या झाला वेळ हा गायी विषयाकडे चालल्यात इंद्रिया फार फार काळ चालाय की इंद्रिय रूपी गायी विषयाकडेच निघाल्यात असा इथेच अर्थ घेता येतो. पण आपण गायी गेल्या झाला वेळ फांकल्या ओढाळ नाही तोच यावरा ह्या जोपर्यंत फारच ह्या गायी फारच दूर गेलेल्या नाहीत तोपर्यंतच या गायांना आवरा नाहीतर ह्या आपल्या आटोक्याच्या बाहेर गेल्या मग कधी लवकर जवळ येत नाही. जमवता कित्येक जन्म निघून जातात पण या जमवल्या जात नाहीत. सांग दैवे यमुनेशी वाचलो बुडता सांग दैवे यमुनेशी बुडता वाचलो. आम्ही आमचं दैव चांगलं होतं म्हणून चांगल्या भाग्याने यमुनेमध्ये बुडता आम्ही वाचलो. निलाजिरी आम्ही नाही भयधाक या अनंता. आम्ही निलाजिरी आम्ही लाजत नाही त्या संसाराला तुझंच अनुसरण करतो. तू कसाही असला तू काही केलं तरी आम्ही तुझंच अनुसरण केलेलं आहे आणि भगवंतामागे लागताना लाज सोडावीच लागते. लाज धरली तर गावाकडे शेंडी ठेवल्यावर कोणी म्हणतं की लगेच हो लाज वाटते मग आणि आपण हिंदू म्हटलं तर हिंदू करता शेंडी तर पाहिजेच. ते आपण कोणतंही कर्म करतो ना कोणतंही वैदिक कर्म केलं म्हणजे शास्त्रच सांगतं कोणतंही वैदिक कर्म करताना जर आपली चोटी बांधलेली नसेल शिखा बांधलेली नसेल आणि उपनयन नसेल तर ते वैदिक कर्म सफल होत नाही न केल्यागतच होतं. आपण कधी कधी म्हणतो ब्राह्मण कार्य करण्याकरता आपण बोलावतो त्याच्याकडून आपण कर्मही करतो आणि नंतर शेवटी त्याचं फळ प्राप्त न झाल्यावर बोलतो की त्यांनी कर्म ठीक केलं नसेल त्यांना दोष देऊ काही देऊ. पण आपण असं म्हणत नाहीत की मी अधिकारी झालो की नाही याचा कारण की आपण संस्कारयुक्त असलो आणि संस्कारयुक्त होऊन जर कर्म केलं तर त्याचं आपल्याला फळ भेटेल. बरं आपण कोणत्याही वस्तू वापरतो तूप वापरताना गाईचं वापरलं पाहिजे आपण दुकानातलं वापरतो दुकानातलं कसं असतं हे तुम्हाला माहिती मग त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे एवढंच सांगायचं की आपल्याला कोणतंही शास्त्रीय कर्म करायचं तर त्याचा अधिकारी लागतो आणि या संसारातल्या लोकांनी कितीही आपल्याला दोष देव काय देव आपल्याला काय घेणं देणं आहे 50-60 वर्ष जगायचं नाही त्याच्यामध्ये आपण आपली लाज घेऊन बसायचं. मग त्याच्याकरता लाज सोडून काय बोलायचं ते बोला. आम्हाला ज्या मार्गाने चालायचं आहे त्या मार्गाने आपण चालूया. तर हे गोपाळ बोलतात जगद्गुरु तुकोबाराय बोलतात आम्ही निलाजिरी
आम्हाला लाज नाही, आम्ही तुमचाच लाग धरलेला आहे. कारण की नाही भय धाक या अनंता, या अनंताला भगवंताला या कशाचं भयही नाही आणि धाकही नाही. किंवा हे अनंता यापासून आम्ही तुमचा लाग धरला म्हणून आता भय धाक नाही. हे अनंता या संसारापासून बुडण्याधिकापासून भय धाक आम्हाला नाही, कारण की आम्ही तुमचं अनुसरण केलेलं आहे. बरं, आता खातो आगी माती आता पुरे हा सांगाते, भोवता भोवेल आम्हा वाटते हे चित्ते. हा भगवान परमात्मा कसा आहे, काय खातो, आगी खातो, माती खातो. सगळं अग्नी भगवंतानं गिळंकृत केला, मातीही खाल्ली आणि असा हा सांगाती आता पुरे असं वाटतो. कारण की भोवता भोवेल आम्हा वाटते ही चित्ती, हे आम्हाला आमच्या भोवती फिरत असताना या सभोवती आम्हाला फार याच्यामुळं काहीतरी सोसावं लागेल असं वाटतं. म्हणून महाराज शेवटी बोलतात की तुका म्हणे उरी नाही तुझं सवे शहानिया दुरी छंद भोळिया भावेवरी. तुका म्हणे उरी नाही तुझं सवे, कारण की तुझ्याबरोबर आलोत तर काहीच उरत नाही आहे. सगळं सगळंच भगवान परमात्मा नष्ट करून टाकतो, हे जगतच मिथ्या करून टाकतो, एवढं करतो, बाकी तर सगळं काहीच उरत नाही. आणि तो भगवान परमात्मा वस्ता पहिला शहानिया म्हणजे अभिमानी अधुरी. जे काही शहाणे आहेत, आपल्या ज्ञानाचा ज्यांना अभिमान आहे, अशा शहाण्यापासून भगवान परमात्मा दूर आहे. आणि भोळिया भावे छंद, जे भोळिया भावे छंद, जे काही भोळे आहेत, भोळे मग शास्त्रज्ञान असेल आणि ते भोळे नसतात असं नाही. एवढंच आहे की त्याचा अभिमान घेणं आणि अभिमान न घेणं. मग जे काही भोळे भक्त आहेत त्यांच्या अतिशय प्रेमाने त्यांचा छंद धरतो भगवान परमात्मा, त्यांच्याच मागे लागतो. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्याच्या लागे मागे मागे एर झारी, न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा, तुका म्हणे तो राख मलेरी मग त्या एरी आम्ही जाणू. भगवान परमात्म्याला गोपाळ बोलतात. जगद्गुरु तुकोबराय बोलतात की नको आम्हा सवे गोपाळा येऊ, असा अर्थ. हे गोपाळा कोमा दिलाय तिचे की गोपाळा कृष्णा तू आमच्या बरोबर येऊ नको, कारण की तुझ्या गायी ओढाळा, तुझ्या या गायी ओढाळ आहेत, केवळ बाहेर पळणारे आहेत. म्हणजे जी गाई सडी असते तिला किती लोडणं घातलं तर एवढी पळते की दुसऱ्याच्या शेतात माल खाण्याकरताच जाते. तिला जरी आपण हाणून आणलं इकडे लावलं तरी ती कधी निघून जाते, पता लागू देत नाही. मी चारवलेले आहेत म्हणून माहिती आहे ना. कारण की किंवा दुसरा अर्थ जर आपण केला की गोपाळा आम्हा सवे तुझ्या ओढाळा गायी येऊ, आणि मध्येच एक अध्यारत घ्या, येऊ देऊ नको. हे गोपाळा तुझ्या ह्या ज्या ओढाळ गायी आहेत ना, म्हणजे ही इंद्रिय तू आमच्या बरोबर, ह्या गायी आमच्या बरोबर येऊ देऊ नको. यानं लई त्रास दिलाय. कारण ही एवढी बाहेर जातात, तुम्ही म्हटले ना या रस्त्यानं जाताना इकडे तिकडे पाहायचं नाही, ते बरोबर पाहतच जातात. म्हणजे जे विषय ग्रहण करायचे नाही त्या विषयांकडे तर त्या वडापाव वगैरे असतात, वास आला की साधकाने कांदा लसूण खाऊ नये. मग परंतु रस्त्यानं जाताना वास आला की नाही, एकदा खाल्ल्यानं काय होत आहे लगेच तिकडं जातो. मग हे म्हणून देवा अशा तुझ्या ओढाळ गाई आमच्याकडे येऊ देऊ नको, ह्या फार त्रास देतात. बरं कोण धावे त्यांच्या लागे, यांच्या मागे यांच्याकरिता कोण धाव घेईल. मागे मागे एर झारी, या इंद्रियांच्या मागे मागे एर झार करत कोण धावेल. आमच्याकडं तेवढं
सामर्थ्य नाही, कारण की ह्या कशात न बैसती एके ठाई धावती दाही 10 वाटा. ही 10 इंद्रिय रूपी गायी 10 यांची वाट ही 10 आहेत. मग या 10 इंद्रिय रूपी गायी एका ठिकाणी बसत नाहीत, म्हणून या 10 वाटानं पळतात. म्हणून आता इथे वरचं जे अन्वय आहे ना, असं केलं तर खालच्या अभंगाला ठीक लागतो की आम्हा सवे तुझ्या ओढाळा गायी येऊ आणि आद्यारुत्पद घेऊन देऊ नको. मग खालचा पूर्ण अभंग सरळ लागतो. आणि त्या लौकिक गायी घेतल्या मग खालच्या 10 मग पुन्हा इकडं जावं लागतं. म्हणजे काही चरणात लोकाकडे लौकिकामध्ये आणि काही चरणात अध्यात्मामध्ये, मग ते अभंग इकडे तिकडे होऊन जातं. न बैसती तुका म्हणे आता बरं ठीक आहे, ह्या 10 गायी आहेत, पण आता तुम्ही काय आम्ही तुम्ही दिल्यात, आम्ही त्या पालन करू. आता येऊ देऊ नको म्हटलं, परंतु तू दिल्या, मग आता तू एवढं तरी कर, तू एक गाय रोख, आम्ही बाकीच्या पाहू. तर सांगतात तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो. महाराज बोलतात की तू मनेरी नावाची मनरूपी गाय तिचं रक्षण कर, तिला थोडं नियंत्रित कर. मग आम्ही येरी ज्या दुसऱ्या गायी आहेत 10 इंद्रिय रूपी येरी, त्या मग आम्ही जाणू. दुसऱ्या ज्या गायी आहेत मग त्यांचा आम्ही पाहू, आम्ही त्यांच्याकडे पाहू, त्यांना आम्ही नियंत्रित करू. मागाय असं गेलो शिदोरी तुझ्या माये घरी गांजी येलो, तुझ विन ते नेदी कोणा सांगता खुना जीवे मिलो. वाया विन केले एरझारा आता पुरे घर तुझी माया. तुका म्हणे तो आम्हा वेगळा राहे गोपाळा म्हणून. मागाय असं गेलो शिदोरी. जगद्गुरु तुकोबराय बोलतात आम्ही काय झालं तुझ्या घरी, तुझं हे काय जगदरूपी घर आहे, तूच बनवलंस. मग या तुझ्या जगदरूपी घरात आम्ही सुखाची शिदोरी मागायला गेलोत, आम्हाला सुख भेटावं मागण्याकरता गेलोत, परंतु या तुझ्या घरी माये गांजी येलो. या तुझ्या घरात जगदरूपी घरात या मायेनं आम्हाला त्रस्त केलं, या तिथंच आटकून ठेवलं. परंतु आम्ही सुख दे म्हणून त्याच्यातून ज्या जगतातून सुख शोधण्यात गेलो, तिनं आम्हाला एवढा त्रास दिला, पण तिला सुख देण्याकरता सांगितलं, पण ती तुझं विन ती नेधी कोणा सांगता कोणा जीवे मेलो. ते म्हणले नाही नाही, तुम्ही ज्याला पाठवलं माझ्या, कारण की पती जन्मला माझे उदरी मी झाले त्याची नवरी, या रीतीनं तुम्ही म्हणाल. कारण की भगवंतानं निर्माण केलेलं घर आहे आणि माया तिच्यापासूनच ईश्वरत्व भावाला भगवान परमात्मा आला. मग ते आम्ही गेलो तुझ्या घरी त्या मायेकडे, म्हटलो की आम्हाला याच्यातून सुख दे, आणि तुझ्या मुलानं सांगितलंय, परंतु ती म्हणते चालत नाही, त्याला घेऊन या. तो कोण, तू कोण मुलगा, त्याचं स्वरूप काय, कसं, बरं ओळख तरी पटली पाहिजे ना त्याची. मग पण ती माया तुझं विन ते सुख कोणा, ते शिदोरी कोणाने दी, ती कोणालाच देत नाही. मग आम्ही तुझं लक्षण सांगू गेलो तिला की तुझा मुलगा तो असा असा आहे. मग असं सांगता सांगता जीवे गेलो, खुणा सांगता म्हणजे सच्चिदानंद स्वरूपानं त्या परमात्म्याचं आम्ही स्वरूप सांगू लागलो, त्याचे खुणा सांगू लागलो, तर आम्ही जीवे मेलो, आम्ही जीवत्वानच नष्ट झालो, आमचा जीवपणाच दूर झाला. आणि असं झाल्यामुळे झालं काय, आतापर्यंत वाया विन एरझार केली, व्यर्थच या जन्म मरणाची एरझार आम्ही व्यर्थ केली. आता आम्ही जेव्हा खोडा सांगितल्या जीवत्वाने मेलो, तेव्हा आता बदललं, आता पुरे तुझे घर आणि तुझी माया, आता तुझी माया ही संपली आणि तुझं हे जगतरूपी घरही संपलं, सगळं बाधित झालं. कारण की तुझं निरूपक तू कसा आहे, तू का म्हणे तू आम्हा वेगळा राहे गोपाळा म्हणून. हे गोपाळा तू आमच्या वेगळा राहतोस म्हणून आम्ही तुझ्या खोना सांगू गेलो. आम्ही तू सगळ्या या जीवत्वाहून आमच्याहून तू वेगळा राहत होता,
आणि त्यामुळे आम्ही या जगाचा बाध केला आणि आम्हीही तशाच नंतर स्वरूपाला प्राप्त झालो. पण आता हे सगळं घरदार सगळं संपलं, आता पूर्ण झालं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, पुढे पहा, म्हण काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे ठाईचे नव्हे नहो घडी, अनेक बोलावे ते फार बहु थोर नावडते, भाविके त्याची आवडे मोठी, तुका म्हणे मिठी गाली जीवे. आता भगवान परमात्मा भक्तावर किती प्रेम करतो त्याचं वर्णन करतात की क्षणभरी निवडिता हरी काकुलती येतो. क्षणभरही भगवान परमात्म्याला त्या सवंगड्यातून वेगळं केलं तर भगवान परमात्मा काकुळतीला येतो, व्याकुळ होतो. तो भगवान परमात्मा व्याकुळ होऊन बोलतो, तुमची मज लागली सवय. अहो भक्तांनो, गोपाळांनो, मला तुमची सवय, तुमचा छंद लागलेला आहे. कारण की आपण जे आहोत ते आजकालचे नाही आहेत, ठाईचे. आपण जे काही सवंगडी आहोत, युगायुगीचे आपण हे सगळे मित्र आहोत, संबंधी आहोत. गडी नवे न हो, हे आपण हे गडी जे काही आहोत सवंगडी, हे आता 2-4 दिवसाचे 1-2 वर्षाचे नवे सवंगडी नाही आहोत, जन्मजन्मांतरीचे आपण सवंगडी आहोत. मला तुमची सवय लागलेली आहे. आणि असा भगवान परमात्मा, मग जे काही दुसरे लोक आहेत या सवंगड्या व्यतिरिक्त अनेक बोलावी ती फार, भगवंताला ये म्हणून निरंतर प्रार्थना करतात. आणि ते असे नाहीत थोर बहु बोलावी ती परंतु नावडती. थोर श्रेष्ठ पुरुष, ज्ञानी पुरुष भगवंताला बोलावतात, परंतु भगवंताला ते आवडत नाहीत. भाविके त्यांची, मग आवडतो कोण सांगितलं की भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. भगवंताला जे भाविक आहेत, कारण येत्तदोर नित्य संबंध त्या नियमानं त्यांची, पण कोणाची, जे भाविके त्यांची मोठी आवडी, जे भाविक आहेत, प्रेमळ आहेत, त्यांचीच भगवान परमात्म्याला मोठी अतिशय आवड आहे, प्रीती आहे. तुका म्हणे मिठी जीवे घाली. महाराज बोलतात की जीवानं, मनापासून मनानं अशा भक्ताला भगवान परमात्मा आलिंगन देतो. पुढे वरता वेंगोनी घातली उडी, कळंबा बुडी यमुनेशी, हरी बुडाला बोंब घाला, घरचे त्याला ठावा नाही, भवनदीचा नकळे पार, काळिया माझी थोर विखार, तुका म्हणे काय वावग्या हाका, हातीचा गमावून थिंका. आता पुढचे जे काही 2-4 अभंग आहेत, या 2-4 अभंगामध्ये भगवान परमात्म्याने कालिया मर्दन जे केलं, त्या कालिया मर्दनाविषयक ही कथा 2-4 अभंगामध्ये सांगितलेली आहे. भगवान परमात्मा हा खेळत असतानाच नंतर जे काही कदंब नावाचा वृक्ष आहे त्यावर वरता वेंघून भगवान परमात्मा वर वेंघून चढून उडी घातली. कुठे? यमुनेशी कळंबा बुडी. ज्या कळंब झाड, कळंब नावाचं जे काही झाड, त्या झाडाच्या वरती येंघून यमुनेमध्ये भगवान परमात्म्याने उडी घातली. भगवान परमात्म्यानं जेव्हा यमुनेत उडी घातली तेव्हा काय स्थिती झाली सांगतात. सगळ्यांनी सगळेच बोलू लागले. काही लोक, हरी बुडाला बोंब घाला. भगवान परमात्मा हरी या डोहामध्ये बुडालेला आहे, तुम्ही ओरडा. बरं का? ओरडायचं कशाला? ते कारणही सांगतात. आता लगेच ओरडलं पाहिजे ना, तरी सांगतात बोंब घाला, तुम्ही ओरडा. कारण दिलं, घरची त्याला ठावा नाही. जे घरचे लोक आहेत त्यांना हरी बुडाला हे माहीत नाही, म्हणून ओरडा का जेणेकरून हे त्यांना सुद्धा माहीत होईल. आणि भवनदीचा नकळे पार,
काळिया माझी थोर विखार. या यमुना भव नदीचाच दिला भव तशी यमुना नदीचा अर्थ आहे. पण मग या भव नदीचा शब्द झाला तर पुन्हा आध्यात्मिक अर्थ करायचा प्रयास होतो बा. पण असं दे, आता भव नदीचा न कळे पार. या यमुना नदी, ही यमुना नदी किती खोल आहे तिची सीमा कळेना. आणि या यमुना नदीमध्ये का माझी थोर विखार काळिया. या यमुना नदीमध्ये फार मोठा विषारी काळिया सर्प, काळिया नाग आहे. म्हणून आता बोलवा. आणि त्याच वेळेस तुका म्हणे काय वावग्या हाका, हातीचा गमावून थिंका. महाराज बोलतात आता काय फालतू ओरडता हाका मारता, आपल्या हातीचा गमावून व्यर्थ का शोक करता, व्यर्थ का ओरडता. मग सगळी ओरडू लागली. तेव्हाच सगळे लोक जमाई झाली. ते पुढे बोलतात अवघी मिळवणी कोल्हाळ केला, आता होता म्हणती गेला, आपुलाल्या रडती भावे, जया सवे जया परी, चुकलो आम्ही खेळता खेळ, गेला गोपाळ हातीचा, तुका म्हणे धावता थडी, न गली उडी आत कोणी. त्याच वेळेस अवघी मिळवणी कोल्हाळ केला. सर्वांनी मिळून गोंधळ आरंभ केला. आणि सगळे बोलू लागले आता होता जवळ हा, आता होता आणि हा गेला. आणि आपल्याला ज्याचा जसा भाव असेल त्या आपापल्या स्वतःच्या प्रेमानुसार सगळे रडू लागले. आणि जया सवे जया परी, ज्याच्या बरोबर रडायचं आणि जशा प्रकारचं रडायचं तसं आपल्या भावनेनुसार हे सगळे रडू लागले. आणि म्हणतात चुकलो आम्ही खेळ खेळता, हे खेळ खेळू लागलोत म्हणून आम्ही या परमात्म्याला चुकलोत, मुकलोत. हातीचा गोपाळ गेला, आमच्या जवळ असणारा भगवान परमात्मा तो आमच्या पासून दूर झाला. तुका म्हणे धावता थडी. आणि सगळे पळत पळत तटापर्यंत जायचे आणि आत गेल्यावर थोडे थांबायचे. मग आतमध्ये उडी घालण्याचं कोणाचं सामर्थ्य आहे? न घाली उडी आत कोणी, आत कोणीही उडी घाले ना. कारण की मनुष्याचा स्वभावच आहे, त्याला प्रेम किती राहतं, काही सेवेपर्यंत नसतं, बस दाखवण्याचं अधिक राहतं. आणि एखाद्याचं कोणी जवळचं मेलं ना तर त्याचं रडू नसलं अगोदर थोडं कालावधी 10-15 मिनिट असतं आणि नंतर झालं ना अर्धा घंटा रडू येत नाही. परंतु जसं अंग आपलं सोडल्यासारखं जसं काय मरायला गेलाय असं अंग टाकून उगं फालतू नाटकं करत राहतो. तुम्ही अनुभव करून पाहावा. आम्हाला काय, मला म्हणजे तसं वाटलं म्हणून सांगितलं, म्हणजे अनुभवात आलं. पहा म्हणजे दुटप्पी आहेत सगळे. भ्याली जीवा चुकली देवा, नाही ठावा जवळी तो, आहा कटा करती हाय, हात डोकी पिडती पाय, जवळी होता नकळे आम्हा, गेल्या सीमा नाही दुःखा, तुका म्हणे हा लागवी मोठा, पाय खोटा खरा भाव. हे सगळे, ही जी काही गोपाळ मंडळी सगळी होती ती जीवा भ्याली, आपला जीव जाईल म्हणून भ्याले आणि भगवान परमात्म्याला चुकले. कारण की नाही ठावा जवळी तो, तो जवळच आहे हे त्यांना. आणि तसं आपण पाहिलं, आपण आपला जीवत्व भाव देण्याकरता भ्यालोत, आपण जीवपणा द्यायला तयार नाहीत म्हणून आपण भगवंताला चुकलोत. आपल्या अंतःकरणातच भगवान परमात्मा आहे परंतु आपल्याला माहीत नाही. आपण जीवत्व दशा सोडण्याला अगोदर एकाने आपण जेव्हा श्री गुरुला शरण जातो आपण पूर्णपणाने म्हणजे जीवत्व सगळंच त्यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते आपल्याला आत्मबोध करवतील. पण आपण इथंच सोडायला तयार नाही तर मग आपल्याला पुढचा कसं काय प्राप्त होईल. बस म्हणून इथं बोलतात आहा कटा करीती हाय. आणि हे सगळी आरडाओरडा करू लागले आणि हाय हाय करू लागले आणि स्वतःचं डोकं सगळे बडवू लागले. हात डोकी पाय पिटी, हातानं डोकं पिटू लागले, पाय खाली जमिनीवर आपटू लागले. म्हणजे सगळे तुम्हाला वाटतं काय हे काय असे पकवाद मारू लागले, पकवाद नाही वाजवू लागले. जवळी होता नकळे आम्हा, सगळे बोलतात
आमच्या जवळ होता हा परमात्मा, परंतु आपल्या तसा अंतःकरणाचाच आहे, परंतु आपल्याला तो कळत नाही. आणि न कळाल्यामुळे दुःखा सीमा गेल्या नाही, दुःखाची जी काही मर्यादा ती संपली नाही, ती तसेच दुःख आहे, दुःखाची मर्यादा संपत नाही. तो का म्हणे हा लाघवी मोठा पाहे खोटा खरा भाव. जगद्गुरु तुकोबराय म्हणाले की हा भगवान परमात्मा हा मोठा मायावी लाघवी आहे आणि हा खरा खोटा भाव पाहे. या गोपाळांच्या अंतकरणातील खरा आणि खोटा भाव, खरं खोटं प्रेम तो पाहत आहे. आणि नंतर भगवंताला कळून चुकलं आणि भगवान परमात्मा स्वयं स्वतः वर आले. कालिया नाथोनी आला वरी, पहिलं हरी दाखविते, दुसऱ्या भावे न कळे कोणा, होय नवे सा संदेह मना, रूपा भिन्न पालट झाला, गोरे सावळे सापै देखिला, आश्वासित आला करे, तुका म्हणे तुका खरे म्हणे देवा. हा भगवान परमात्मा काळिया सर्पास छळून त्याचं दमन करून भगवान परमात्मा वर आला. तेव्हा सगळे लोक पहिलं हरी दाखविते पलीकडे भगवान परमात्म्याला दाखवू लागले. दुसऱ्या भावे न कळे कोणा, होय नव्हेसा संदेह म्हणा. पण जर या दुसरा भाव असेल, दुसरीकडे मनुष्याचं भगवत अतिरिक्त प्रेम असेल, तर कोणालाही तो कळत नाही. होय नव्हेसा संदेह म्हणा. आणि मनात यावं लागला, खरा तोच आहे का, तो आहे की नाही, अशा प्रकारचा संदेह येऊ लागला. कारण की तिथे होते ना, मग पाहू लागले तर तो कृष्णच आहे का. भगवान कसा होता, काळा होता, पण तिथं वेगळाच दिसू लागला. कारण की त्यांना दिसायला लागले की हा तोच आहे की नाही आहे. कारण सांगितलं, रूपा भिन्न पालट झाला. त्याच्या रूपामध्ये काळा होता, त्या रूपात बदल झाला काय, कारण पाणी सगळं अंगाला लागलं, पाण्याचे थेंब होते, मग श्वेतता थोडी, आणि सूर्याच्या प्रकाशात ती श्वेतता चमकू लागली, म्हणून गोरे सावळेसा पै देखिला. सावळासा होता परंतु गोरे रूपानं देखिला, म्हणून या सगळ्यांना संदेह झाला. आणि परंतु या लोकांना संदेह झाला, तरी पण भगवान परमात्मा त्यांना वाटलं यांना संदेह होऊ नये, मग आश्वासित आला करे, तो का खरे म्हणे देवा. आणि भगवान परमात्मा आश्वासन देत आला की ओ दुसरा कोण नाही, मीच आहे ना. आणि त्या महाराज बोलतात की देवा खरे, आणि तो भगवान परमात्मा खरा आहे, अशा प्रकारचा तो आश्वासन देत आला. तेव्हा तो भगवान परमात्मा कळाला. म्हणजे भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्या साधकाला व्हायचं असेल तर जोपर्यंत भगवान परमात्मा कृपा करत नाही, तोपर्यंत वस्तुतः भगवान परमात्मा आपल्याला कळू येत नाही. म्हणून त्याची कृपा संपादन झाली पाहिजे. असो, हरी गोपाळा सवे. तर तसं इथे अर्थ थोडा वेगळा गाथ्यामध्ये. इथं मला वाटतं रूपा भिन्न पालट झाला, तिथं लिहिलं आहे मला कोणत्या आपल्या खंदारकरमध्ये, त्या जो रूपात बदल झाला, आणि पहिला त्यांनी लिहिला की पहिला गोरा होता आता सावळा झाला, आणि रामरूप सांगितलं, तिथे इथं सावळा होता, मग तो अर्थ असा विचित्र लागतो आणि मागच्या चरणाशी मग संगती लागत नाही. म्हणजे आता माझं चुकलं असेल पण मी संगती लावायचा प्रयास केला. हरी गोपाळा सवे सगळा, भेटे गळा मिळवणी, भाविके त्यांची आवडी मोठी. पाहता हरी सांगे गोष्टीची विचया, योगी यांच्या ध्यानाने भाकरी त्यांच्या मागोनी खाये, तो का म्हणे असे शहाणे अधुरी, बोबडिया दासा हाका मारीन. हरी गोपाळा सवे सगळा, भगवान परमात्मा सगळ्या गोपाळा बरोबर आले आहे ना. गोपाळा सवे भेटे, पण कसे, गळा मिळवून भेटे. भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांबरोबर गळ्यात गळा घालून भेटू लागले. आल्यानंतर भाविके, कारण की भगवंताला भाविके त्यांची आवडी मोठी,
जे प्रेमळ आहेत त्यांची भगवान परमात्म्याला फार प्रीती आहे. आणि अंतःकरणातील जीवीची या गोष्टी सांगे. अंतःकरणातील गोष्टी आपण कोणीही मनुष्य जर जीव असला जीवाभावाचा असेल तर सांगतो. तसंच ज्ञानेश्वरीमध्येही पहा, तू प्रेमाचा पुतळा इत्यादी ओव्या तुम्ही पहा, तो अनुसंगाचा ठाऊ, म्हणजे ह्या 1 2 3 ओव्या म्हणजे भगवान परमात्मा जिथं अंतःकरणाचा संबंध असतो तिथे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. योगी यांच्या ध्यानाने भाकरी त्यांच्या मागून खाये. भगवान परमात्मा योग्यांच्या ध्यानात येत नाही आणि त्यांच्या भाकरी स्वतः भगवान परमात्मा मागून खातो. म्हणजे किती प्रेम असेल पहा. तो का म्हणे असे शहाण्या दुरी बोबड्या दासा हाका मारे. आणि जो शहाणा आहे म्हणजे ज्ञानित्वाचा ज्याला अभिमान आहे त्याच्यापासून भगवान परमात्मा दूर आहे. आणि जो शास्त्रज्ञान नाही त्याला शास्त्राचे कसे शब्द तोलून वापरावेत हे काही कळत नाही. तो म्हणजे ते बोबडेपणा म्हणजे आपलं सामान्य जसं आहे तसं बोलतो, जे आहे ते अंतःकरणातलं प्रकट करतो. अशा बोबड्या दासाला तो स्वतः भगवान परमात्मा हाका मारतो. आणि हे सगळे गोपाळ आता प्रेम येत काय त्यांनी काम सांगितलं तरी भगवान परमात्मा ती कामे करतो. सांगतात धावा धाव कानोबा गेल्या गाई न म्हणे मी कोणा काही. भगवान परमात्माला म्हटले की कानोबा गाई गेल्या, तुझा बरं धाव तेवढ्या गाई घेऊन ये. तर भगवान परमात्मा बोलतात मी कोणा काही न म्हणे, मी कोणाला काहीच बोलत नाही. त्या जाऊन गाई ओळवून ती वळती करतो, गाई घेऊन येतो. आपुल्यांचे वचन देवा गोड सेवा करीत असे. कारण की महाराज बोलतात की भगवान परमात्म्याला आपल्या भक्तांची वचनं फार आवडतात म्हणून तो त्या भक्तांची सेवा करतो. मागता आधी द्यावा डाव बळीया मी तो नाही भाव. सगळे गोपाळ म्हटले खेळ खेळताना की कृष्णा तो अगोदर डाव आज तुझा. भगवान परमात्मा काही बोलत नाही. मागता आधी डाव माझ्यावर दिला तर मी तो डाव देतो. आणि असं म्हणत नाही की मी बळी आहे. तो माझ्या अंतःकरणामध्ये कोणताच भाव नाही. तो का म्हणे ऐशा सवे अनुसरावे जीवी भावे. महाराज बोलतात असा जो भगवान परमात्मा आहे अशाच भगवान परमात्म्या बरोबर जीवाभाव त्या भगवान परमात्म्याशी जीवाभावानं अनुसरावं, त्याचंच अनुसरण करावं आणि त्याचीच आपण शरणगती घेतली पाहिजे. आणि की काय थोडी परिती फार खोटी कोडी. बरं या भगवान परमात्म्या व्यतिरिक्त दुसरी काय थोडी गुराखी आहेत का? कमी नाही आहेत, अनेक गुराखी आहेत. परंतु परिती फार खोटी, ती फार खोटाडी आहेत आणि कुडी आहेत म्हणजे कपटी आहेत. ती खोटी आहेत. कसा आपल्याला खड्ड्यात तुम्ही आपण भगवान परमात्म्याला सोडून दुसऱ्या इंद्रादी देवतांच्या मागे लागलं, ती फार खोटी आहेत. ती याच्यातून मुक्तच होऊन देत नाहीत, त्याच्यातच या संसारात टाकण्याचा प्रयास करतात. म्हणून ती खोटी आहेत, कपटी आहेत. सदा मोकळीच गुरे होती फजित ती पोरे. आणि हे गुरं ती गाई रूपी गुरं निरंतर मोकळी आहेत. त्यामुळे ही पोरं फजितीलाच प्राप्त होतात. तशी ही इंद्रिय रूपी गुरं नित्य मोकळी आहेत म्हणून जीवरूपी पोरं फार फजितीला प्राप्त होतात. आणि ही इंद्रिय रूपी गुरं कशी आहेत पहा, सदा घाली ती हुंबरी एक एकाचे न करी. किंवा ही मग ही पोरांकडे लावायला जमतं. नित्य निरंतर हुंबरी घाली ती आणि गर्वाने गुरगुर करतात. की तशी जनावरं गुरगुर करणारे असतात, ते डरकाळ्या फोडतात म्हणतात ना. ती ही इंद्रिय रूपी गुरं फार गुरगुर करतात आणि एक एकाचे न करी, एक दुसऱ्याचं काम करत नाही. बरं डोळ्यानं पाहण्याचं पाहणंच होतं, कानानं ऐकण्याचं ऐकणंच होतं. एक दुसऱ्याचं काम कोणी कधी करत नाही. की करतं नाही करत. तो का म्हणे घरी माय वेळोवेळा मारी. आणि या संसाररूपी घरात ही मायारूपी माय वारंवार टोले देते, दुःखाचे आपलं फटके बसवते. आणि या पोरांची जीवांची फार फजिती होते. बहुत आता म्हणून महाराज बोलतात बहुताचे संगती बहु पावलो फजती बरे केले नंद बाळे मागीलांचे तोंड काळे. या अनेकांच्या संगतीमुळे फार या अनेक विषयांच्या संगतीने
दुसऱ्या गुराख्यांच्या संगतीने फार फजितीस प्राप्त झालो. बरं, या नंदाच्या मुलानं फार चांगलं केलं, बरे केले. मागिलाचे तोंड काळे, जे मागचा संसार होता ना त्या सगळ्यांचं तोंड काळं केलं. तो संसार म्हणजे दुसऱ्याला अपमानित केले, याला काळं करून टाकला, बाधित करून टाकला. माझा करतील तंटा, लपती आलिया बोभाटा. मग माझा तंटा करतील, भांडण करतील, आणि बोभाटा आलिया लपती. समजा अगोदर भांडणं करतात आणि दुसरं बाहेरचं कोणी आलं आणि मग लगेच आतमध्ये जाऊन माझ्याशी भांडण करायचं. मग आमच्याकडं कोणी आलं की तू काय काय केलं, मग आता बरं आमच्या जे काही जवळचे त्यांनी थोडी सहायता करा, ते काय करतात, मला पुढे ढकलून देतात आणि स्वतः जाऊन मागे लपतात. तो का म्हणे काही किती म्हणो बापाई. म्हणून महाराज बोलतात की किती काही आई बाप असं काही बोलवलं तरी ते काहीही पाहत नाहीत. पण बस, परंतु भगवान परमात्मा आहे तोच आहे एक. त्याच्यामुळे आमची सुखाची प्राप्ती होते. त्यानं कारण की यानं मागच्याचं तोंड काळं केलं, म्हणून त्या भगवान परमात्म्याची आपण एक शरणागती घ्यावी. आणि शेवटचा अभंग पहा. गायीन ते लीळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी. गायीन ते लीळा चरित्र पवाडे. महाराज बोलतात की ती लीला, ती चरित्र आणि त्याची कीर्ती आम्ही गाऊ, की सवंगडे सहित गायी राखिले. आपल्या मित्रांसहित ज्या गायी राखल्या, तीच चरित्र, त्या लीला, त्या कीर्ती आम्ही स्वतः मी गाईन. मग आता चरित्र गायचे झाले तर तेच पुढे सांगतात. एक 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 संक्षेपानं चरित्र सांगितली की चोरीले नवनीत. त्या भगवान परमात्म्यानं काय केलं बालपणात, एक नवनीत लोण्याची चोरी केली, ही एक क्रिया. दुसरा म्हणून बांधवीला गळा, त्याला गळ्याला बांधलं. जे तुम्ही गोपाळा छंद केले, हे कृष्णा गोपाळा, तुम्ही जे काही छंद केल्या, जे काही खोड्या केल्या, ते मी गाईन. आणि काय केलं, मोहिल्या गोपिका पावयांच्या छंदे. तुम्ही या बासरीच्या नादाने एक गोपिकांना मोहित केलं आणि कोजागिरीच्या रात्रीला तुम्ही रासक्रीडा देखील त्यांना मोहित करून टाकलं. केली ते गोविंदे क्रीडा गाऊ. आणि ती भगवान परमात्म्यानं जी क्रीडा केली ती क्रीडा आम्ही गाणार. माय बापा लाडे दाविले कौतुक, ते या अनुसुख अंतरासी. मायबापांना वसुदेव, तसं इकडे बी आहे, वसुदेव देवकी असेल किंवा नंद यशोदा, इकडेही दाखवलं आणि तिकडेही दाखवलं. म्हणजे दोन्ही मायबापांना जे काही कौतुक दाखवलं, ज्या काही लीला दाखवल्या, ते म्हणजे मुखामध्येच सगळी सृष्टी दाखवण्यात जे काही लीला केल्या, ते या अंतरासी सुख आणू. तेच या अंतःकरणामध्ये आम्ही सुख आणू आणि त्याचा अनुभव करू. निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी. दुष्टांचं निर्दाळन केलं, ही कथा आम्ही गाऊ. भक्तांचं प्रतिपालन केलं, ही आम्ही कथा गाऊ. ऐसा म्हणून बळी आमचा स्वामी. असा बळी बलवान आमचा स्वामी आहे, म्हणून आम्ही त्यांची हेवरचं लीळा चरित्र पवाडे मी गाईन. तो का म्हणे, सरसी असो येणे बोधे, जाणून संबंध सर्व काळ. महाराज बोलतात की येणे बोधे सरसी असो, याच ज्ञानाने आम्ही नित्य निरंतर भगवंताच्या जवळ असू आणि हे सगळं जाणून सर्व काळ भगवान परमात्म्याचाच आम्ही संबंध ठेवू. या प्रकारे आपल्याला जे काही 18 अभंग होते त्या 18 अभंगाचा विचार झाला. आणि ही सेवा बाबांच्या चरणी अर्पण करा. बस ना, की सांगायचं तशी.
एव. पर ते ते पाहत होते जसे एवकार म्हणजे चकाराचे 3 अर्थ आहेत. आपण कोणताही अभंगाचा जे विचार केला जसं की आवडे निरंतर हेची ध्यान, आपण हेची ध्यान हे पद घेतलं तर मग यानं काय केलं, अन्याचं निराकरण केलं. म्हणजे एवकार 3 प्रकारचा आहे. एक अन्य योग व्यवच्छेदात्मक एवकार, अयोग व्यवच्छेदात्मक एवकार म्हणजे चकार, मराठीत चकार करू, आणि अत्यंतायोग व्यवच्छेदात्मक चकार. आणि आता हा 3 प्रकारचा आहे, अन्ययोग, अयोग आणि अत्यंतायोग. 3 शब्द लिहून ठेवायचे, लिहून ठेवा. हे पहिला आहे अन्य योग छेदात्मक चकार म्हणजे एवकार. आता हा कधी समजायचा, जेव्हा विशेष बरोबर एवकाराचा प्रयोग होईल तेव्हा आपण तो एवकार अन्य योग व्यवच्छेदात्मक आहे असा समजायचं. उदाहरणार्थ आपण वाक्य प्रयोग केला, पार्थ एव धनुर्धर. इथे पार्थ विशेष आहे आणि धनुर्धर विशेषण आहे. मग जेव्हा एव विशेष बरोबर असेल, आता इथं पार्थ एव, पार्थ विशेष आहे त्याच्याशी एवकार आहे म्हणून पार्थच अर्जुनच धनुर्धर आहे, अर्थात अर्जुनाहून दुसरा कोणी धनुर्धर नाही. अन्य योग जे काही दुसरे धनुर्धर रूपाने प्राप्त झाले होते त्यांचा व्यवच्छेद केला, त्यांना हटवलं, म्हणून तो एवकार अन्य योग व्यवच्छेद रूपी एवकार आहे. दुसरा एवकार आहे अयोग व्यवच्छेद रूपी एवकार. आणि यामध्ये जेव्हा विशेषणाशी एवकाराचा संबंध असतो. उदाहरणार्थ आपण पाहिला, एखादा व्यक्ती आहे, कावीळ झाला, कावीळ झाल्यावर सगळ्या पांढऱ्या वस्तू त्याला पिवळ्या दिसतात. मग आता तो बोलू लागला, हा तुमचा शंख पिवळा कस काय? तर मग आपण त्याला उत्तर देताना शब्द प्रयोग करूया की शंख पांडुर एव. शंख विशेष आहे आणि पांडुर विशेषण आहे, शंख पांढराच आहे. मग इथे अयोग प्राप्त झाला, म्हणजे शंख पांढरा आहे, त्या भ्रमामुळे शंख पांढरा आहे याची अप्राप्ती झाली. मग अयोग झाला ना, पांढरेपणाचा अयोग झाला आणि तो हटविण्याकरिता सांगितलं की शंख पांढराच आहे, म्हणजे पांढरेपणाची अप्राप्ती झाली ती दूर या एवकारानं केली. म्हणून हा अयोग व्यवच्छेदात्मक एवकार झाला. आणि शेवटचा जेव्हा क्रियापदाशी एवकाराचा संबंध असतो, म्हणजे क्रियापदाशी न विशेषाशी एवकाराचा संबंध आहे, न विशेषणाशी आहे, केवळ क्रियापदाशी आहे, तेव्हा तो एवकार अत्यंतायोग व्यवच्छेदात्मक एवकार असतो. उदाहरणार्थ नीलम अब्जम भवत्येव. आता सगळ्यांना माहीत आहे की कमळ लाल राहतं, गुलाबी म्हणू आपण, परंतु निळ कमळ पाहिलंच नाही आपण. मग एखाद्याने विचारलं, निळ कमळच नसतं, मग तिथं त्याला समज याविण्याकरिता या वाक्याचा प्रयोग केला की नीलम अब्जम, नील कमळ असतच. मग अत्यंतायोग, जो अत्यंत नीलकमलत्वाची अप्राप्ती होती, मग ती हटविण्याकरिता नीलम अब्जम भवत्येव अशा प्रकारचा एव भवती एव क्रियापदाशी एवकाराचा संबंध केला, म्हणून तो अत्यंतायोग व्यवच्छेदात्मक एवकार. आपला समय संपला. रामकृष्ण हरी.
ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी ग्रंथ घेतलेला